कामगार बंधू भगिनी सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता। आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली जी ही बँक आहे त्याची स्थापना 1922 साली झाली होती। हे कशासाठी स्थापना केली होती की आपला जो कामगार वर्ग आहे, चतुश्रेणी कामगार वर्ग, आज त्यावेळी खूप अशिक्षित होता आणि त्यांची जे आर्थिक परिस्थिती आहे त्यांना उद्धारासाठी ही बँकेची स्थापना केली होती। पण खरंच तुम्हाला वाटते काय की आपला चतुश्रेणी कामगार हा वरती गेला आहे? आज बँकेने जे संचालक मंडळ आहे त्यांनी जे उपाययोजना आणणार होती ते कोणी काही आपल्यासाठी काय बेनिफिट आणले नाही त्यांनी। आज एवढ्या वर्षापासून आपण बघत आलो तर आपले जे सभासद आहेत त्यांना लोन तर 16 लाख देत आहे, पण जर तो सभासद आपला मयत झाला तर ते काय करतात, त्यांचा जो PF ग्रॅज्युएटी असेल त्याच्यामधून त्याचा कर्ज वळता करतात। जर त्याच्यामधूनही त्याचा कर्ज उरला तर त्याचा जो PT उमेदवार असतो त्याला सभासद करतात आणि त्याला लागला बँकेचा कर्जदार बनवतात। हे कुठेतरी थांबला पाहिजे। जर आपल्याकडे जर बँकेत पर्यायी सोय आहे की इन्शुरन्स देणे, जर पहिल्याच हे 10 वर्षामधून जर इन्शुरन्स दिला असता तर कितीच आपले कामगार जो मयत झाला आहे त्याचा फायदा झाला असता। त्याचेही कर्जदार आहेत बँके म्हणजे PT उमेदवार ते कर्जदारी झाले नसते। आज DC1 कामगारांना आपला जामीनदारमध्ये अडकवलेला आहे, त्यांनाही जामीनदारची आवश्यकता नाही आहे, कारण की आपला सॅलरी अकाउंट त्या बँकेत आहे, आपला PF आहे, ग्रॅज्युएटी आहे, ते सर्व सिक्युअर आहे, तरी त्यांना जामीनदार अशी अट लावली आहे आणि त्यांना त्याच्याने अडकून ठेवलं आहे। आज आम्ही किती चौकीमध्ये गेलो होतो प्रचाराला, तिथे किती DC1 कामगार आहेत, त्यांची अवस्था काय आहे, ते त्यांचाही हप्ता भरतात आणि त्याचा जामीनदार जर मयत झाला त्यांचाही हप्ता भरतायत। ते सांगतायत आता आम्ही नोकरी करायची की घरी बसायचं, अशी अवस्था ही बँकेने करून ठेवली आम्ही। तर ह्याच्यामध्ये कुठेतरी बदल हवाय पाहिजे का नाही? कारण की बदल हे जाणार होणार, पण कुठेतरी तुम्हाला हे जागृत असणे हे गरजेचं आहे। ही हुकुमशाही ही बँकेची ही कुठेतरी थांबली पाहिजे। आज सर्वांचे 6,300 रुपये सीडीमधून कट झाले। सर्वांना माहिती आहे का कुणाचे सीडीमधून 6,300 रुपये कट झाले? इन्शुरन्सच्या नावाखाली सर्वांचे 6,300 रुपये हे कट केले गेले आहेत। इन्शुरन्स कितीचा दिला? 7.5 लाखाचा। हे 7.5 लाखाचा इन्शुरन्स आम्ही तिकडे AGM मध्येही त्याचा विरोध केला होता आणि जाहीर त्याचा विरोध करतो। कारण पण लोन 16 लाख रुपये असेल तर इन्शुरन्स 7.5 लाखाचा असेल तर ते मान्य आहे का तुम्हाला? बाकीची रक्कम कुठून आणणार? एखादा सभासद तर मिळेल त्याला बाकीची रक्कम कुठून आणणार? परत ते त्याच्या सर्व्हिसमधून ते वजा करणार, नाहीतर त्याचा PT उमेदवार असेल त्याच्याकडनं वसूल करणार। ते कुठेतरी थांबला पाहिजे। आज बँकेमध्ये एवढा घोळ चालू आहे की एका सभासदाचं जेव्हा लोन केला जातो तर त्याला दाखवतात की तुमचे सिव्हिलमध्ये काय मोबाईल घेतला असेल, काय घेतला असेल तर पहिले ते क्लिअर करा, नंतर आम्ही लोन देऊ। पण असे किती लोकांचे हे पेपर्स आहेत आमच्याकडे जे बनावट कागदपत्र लावून लोन पास केली गेली आहे, डुप्लिकेट पेपर, आणि हे डुप्लिकेट पेपर लावून लोन दिली जाते आणि त्याचा आपल्याला वाटते बाबा त्यांना लोन दिली आपल्याला काय फरक पडत नाही। पण मित्रांनो, हे जर असंच चालू राहिला तर आपल्याला बँकेला एक वेळा ताळा लावायची वेळ आहे। आणि असं समजू नका बँकेला ताळा लागला तर आपल्याला काय नाही, पण हे बँकेमध्ये जे सर्व पैसे आहेत ते मित्रांनो आपले आहेत। जर बँकेला ताळा लागला तर आपले सर्वांचे पैसे बुडत। हे बँकेला वाचवायसाठी तुमचे जागरूक असणे गरजेचं आहे। आणि आता निवडणुकीची वेळ आहे, सर्व येणार तुमच्याकडे इथं आश्वासन द्यायला की आम्हाला मत द्या, पण तुम्ही हे विचार केला पाहिजे की एवढ्या वर्षापासून जे संचालक आता हयात आहे त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे? कुठेतरी बदल पाहिजे। कारण की आता दारू देणार तुम्हाला, ते लोक येणार तर बिर्याणीची ऑफर करणार, काही लोक खुर्च्याची ऑफर करणार, काही लोक कूलरची ऑफर करणार, पण यांचे बळी पडू नका। जर तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढी आहे त्यांचा सिक्युअर करायची आहे त्यांचा, तर तुम्हाला हे बदल घडवायला लागेल। त्यासाठी तुम्ही जागरूक होणं गरजेचं आहे। एवढा बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता।